हॅलो यूट्यूब फॅमिली, आज बनवली आपण हुटाने खाता येईल अशी इडली। एकदम सोप्या पद्धतीनं आणि झटपट बनणारी ही इडली आहे आणि इथं रवेदार अशी आपली इडली तयार झाली होती। तर चला मग पटकन रेसिपी बघू। तर त्यासाठी घ्यायचं रवा घ्यायचा, दही घ्यायचं आणि वाटाणे घ्यायचे। आता मेजरमेंटनुसार घेऊया। 1.5 वाटी इथं मी रवा घेतला होता, 1.5 वाटी दही घ्यायचं आणि छान आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बॅटर। एकजीव होईपर्यंत हे मिक्स करायचं आहे आपल्याला। आणि थोडं पाणी घालून परत हे एकदा फिरून घ्यायचं। नंतर याला 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं। आणि चला आता आपण तोपर्यंत इकडं मिक्सरला वाटाणे बारीक करून घेऊया। आणि इथं मी 1.5 वाटी वाटाणे घेतले होते आणि याच्यात हिरव्या मिरच्या, लसण, अद्रक तुम्हाला जर आवडत असेल तर घालायचं। आणि थोडं पाणी घालून फिरून घ्यायचं एकदा मिक्सरला, म्हणजे याची प्युरी तयार करून घ्यायची। आणि अगोदर जे आपण रवा आणि दह्याचं बॅटर तयार करून ठेवलं होतं त्यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित हे पण मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये। आणि हे सर्व बॅटर 5 किंवा 6 तासासाठी व्यवस्थित झाकून ठेवायचं। आणि नंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। आणि परत व्यवस्थित बॅटर हे झाकून मिक्स करून घ्यायचं आणि नंतर झाकून ठेवायचं। आणि 5 ते 6 तासासाठी तुम्ही जर भिजत घातले तर तुमच्या इडल्या एकदम अशा मऊसूद इथं इडली तयार तुमची होईल। त्यासाठी 5 ते 6 तास याला व्यवस्थित भिजू घालायचं। आणि नंतर आपल्या इथं बॅटर तयार झालं होतं भिजून। नंतर इकडं इडली पात्र घ्यायचं, त्याला तेल लावून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे आपली इडली इथं खाली चिटकणार नाही। व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि नंतर घालायचं बॅटर, इडली बॅटर घालायचं। आणि अगोदरच आपण इकडं इडलीचं पात्र गरम करण्यासाठी ठेवलं होतं, त्यात पाणी घालायचं 1 ग्लास। आणि हे गरम झाले की त्यात इडली पात्रे ठेवून द्यायची आणि 10 मिनिटांसाठी झाकण व्यवस्थित ठेवून द्यायचं। आणि 10 मिनिटांनंतर आपल्या इडल्या छान अशा टंब फुगून आल्या होत्या। नंतर घ्यायच्या एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर मी आणि छान सर्व इडल्या इथं आपल्या अशा तयार झाल्या होत्या। नंतर त्यासोबत मी एक चटणी बनवली होती खोबऱ्याची, ती पण तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। नंतर आपण चटणी बघूया। त्यासाठी घेतलं तुम्ही खोबरं, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि लसण। नंतर खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं। भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। नंतर हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आणि भाजल्यानंतर त्या पण काढून घ्यायच्या। नंतर घ्यायचं मिक्सरला लावून चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडं पाणी घालायचं आणि नंतर फिरून घ्यायचं मिक्सरला। आणि नंतर इथं आपली
चटणी तयार झाली होती इडलीसोबत खाणारी. एका बाउलमध्ये काढून घ्यायची आणि नंतर कडकडीत तेलाची त्याला फोडणी द्यायची. मोहरी आणि हळदीची मी तर फोडणी दिली होती आणि छान अशी आपली ही खोबऱ्याची चटणी पण तयार झाली होती. आणि तुम्हाला ही इडली कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.